रेसिपी काय आहे? आज डाळिंब्यांची उसळ कर. डाळिंब्यांची उसळ माझा प्रचंड वीक पॉईंट आहे. शपथ सांगतो, जितक्या वेळ जेवणात जेवतो ना आणि तिथं जर डाळिंबीची उसळ असेल की संपलं. मग मसाले भात नको, श्रीखंड नको, काय नको, पुरी आणि डाळिंब्यांची उसळ. याव रे याव, सोडतो काय तू, कशाला हलतो रे? हां चला सुरू का? येस. खोबरं, डाळिंब्या ह्या भिजत घालतात रात्री. कडवे वाल असतात ते भिजत घालतात. नंतर गूळ, मोहरी, हिंग, हळद, मीठ आणि तिखट. आम्ही साहित्य बघितलेलं आहे. तिथे तेल तापत ठेवलेलं आहे, पलीकडे पाणी तापत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे, पाणी तापलेलं आहे. आता पुढे काय करायचंय? आता उसळ करूया आपण. कशी करायची ते सांग. पहिल्यांदा आपण हे तेल तापत ठेवलंय. Yes. त्यामुळे मोहरी पहिल्यांदा एक अर्धा चमचा मोहरी. ओके. नंतर हळद नाही, हळद जळते ना, नंतर घालायची. हिंग. हिंग जरा भरपूर. आणि थोडीशी हळद आत्ता टाकायची. नंतर मला आपलं एक म्हण आठवली, हिंग लावून तुला कोणी विचारलं नाही अशी जी म्हण आहे. त्याचा ह्याचा काय संबंध काय आहे का? काही कल्पना? मला तर काही माहिती नाही बाबा, याच्या खरंच नाही माहिती. म्हण माहिती आहे ना? नाही, सांगा ना. काय सांगतेस काय? म्हण आहे, हिंग लावून तुला कोणी विचारणार नाही अशी म्हण आहे. त्याचा वास अतिशय उग्र असतो म्हणून असेल काहीतरी असं. काय माहिती नाही, कोणतरी ज्येष्ठाला विचारलं पाहिजे. ही म्हण आहे बरं का. पण हो हो. आता हे थोडंसं शिजत ठेवायचं. 1-2 वाफा आल्या पाहिजेत. बरं. झाकण लागेल तुला? हो चालेल. हे साधारण किती 1-2 मिनिटं लागतील नाही का? हां, 1-2 मिनिटं नाही, जास्ती लागतं जरा. थोडंसं 5 मिनिटं तरी वाफ द्यायला लागेल आपल्याला. ह्याला काढूया आपण. हो. आता ह्याच्यामध्ये आता पाणी घालायचं. बरं. हे गरम पाणी आहे? गरम पाणी आहे, उकळलेलं. हे बंद करू देस? हो करा. आता हे घातलं की मग त्याच्यामध्ये गुळ. गूळ. हा साधा गुळ आहे ना? हो. गूळ भरपूर, आम्हाला जास्ती लागतो गूळ, त्यामुळे मी भरपूर घालते. हे गोडूस लागले की जरा बरी लागते. खोबरं थोडंसं घालायचं. नंतर मग वरती घालायला पण ठेवूया आपण थोडं. आता हळद घालायची परत. हा, म्हणजे मग रंग चांगला येतो. जळत नाही. फोडणीमध्ये घातली हळद की कधी कधी जळायची भीती असते. आणि तिखट, मीठ पण घालायचं आपल्याला. तिखट थोडं घालते जास्ती, तुम्हाला आवडतं? मला आवडतं. ओके. आता मीठ. ओके. आता ते शिजत ठेवायची. 15 मिनिटं लागतील शिजायला. गॅस मोठा करू? हो. आता 15 मिनिटांनी खायला सुरू. हो एकदम. 15 मिनिटांनी हे खाता येतं. 15 मिनिटं तुम्ही वेळ वाया घालवण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आणि मी पण घालू शकत नाही आणि ह्या पण घालवू शकत नाही. कारण काय होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. फक्त कसं करायचं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती. डाळिंब्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, भिजवलेले कडवे वाल, गूळ, मोहरी, हिंग, हळद, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम तेलामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करून त्यामध्ये भिजवलेले कडवे वाल घालून वाफवून घ्यावेत. त्यामध्ये पाणी, ओलं खोबरं, हळद, तिखट आणि मीठ घालून भाजी शिजवून घ्यावी. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.